मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांची एफआयआर घ्यायला नकार दिलेला आहे। डीजीसीएच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेण्यासाठी रोहित पवार हे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते, मात्र पोलिसांनी नकार दिलाय। उद्या बारामतीमध्ये जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार। दादांना न्याय मिळत नसेल तर अधिवेशनाला जाऊन मी काय करू असा सवालही रोहित पवार यांनी विचारलाय। आम्ही इथं एफआयआर करण्यासाठी आलो। एफआयआर करत असताना सुरुवातीला तिथं एक पीआय तिथं सीनियर पीआय उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कोणीतरी व्यक्ती होता, त्याने काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले आहेत, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ॲक्ट काय आणि कॉन्ग्रेजिबल ऑफेन्स आहे। हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही, आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला की नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे। अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत, त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार। तर एफआयआर दाखल करून घेण्यात आलेला नाहीये, मात्र रोहित पवार यांनी दिलेली तक्रार ही स्वीकारण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली। तक्रार तपासली जाईल आणि त्यानंतर